फास्ट फटका आहे सुशांत वजेच्या बॅट मधून क्लासी 4. पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहत आहेत बॉल होता यार. क्या बोला डान्सिंग डाउन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न वन हँड ने. क्या बात आहे सुशांत वजे. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. आमच्या लहान मुलांच्या स्वागतासाठी हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. सुशांत वजेचा फटका पहा. त्या मेरिटवर आला नव्हता परंतु त्यानंतर त्या पोझिशन मध्ये बॅट प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि खूप चांगला फटका पॉवर प्लेच्या या दोन बॉलवर दोन सनसनाटी चौकार, ते सुद्धा अमित पाटीलच्या अगेन्स्ट. यावेळेला अप्रतिम पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये सुशांत यतीन वजे मॅग्निफिसंट टायमिंग. 3 लगातार चौकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग सुरू आहे सुशांत वजे. छोटा पॅक पडा धमाका. अमित पाटीलच्या विरोधात खेळणं फार कठीण जातं परंतु इथे सकाळच्या सत्रामध्ये तो फुटवर्क दाखवत असताना त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट फॅब्युलस. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फोर्स केले या बॉलला आणि 4 बॉलवर 4 खणखणीत चौकार. व्हॉट अ शॉट. दत्तात्रय वजेसाहेब यांचं चौकार आणि स्वागत. काय जबरदस्त बॅटिंग केले. अप्रतिम. वीरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये आणि खऱ्या अर्थानं तर वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू परंतु भारतीय वंशाचा आपल्याला पाहायला मिळाला राम नरेश सरवान. क्लास बॅटिंग. 16 रन. हलक्याच्या हाताने सेन्सिबल बॅटिंग खेळत असताना या बॉलला माहिती आहे यतीन वजेला आता जास्तीत जास्त लालसेला समोर घ्यायचं नाहीये आणि त्यामुळे की काय आपण पाहू शकतायत फक्त सिंगल काढून तुषार घरतला यावेळेला स्ट्राईक एंडवर आणलं गेलं. संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले 5 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला तुषार घरतचा मिसटायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 4 चौकार लगातार पाहायला मिळाले आणि इथून आज वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय सुशांत वजे. नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन हा संघ 18 वर जाऊन पोहोचला गेलाय. या स्पर्धेत स्वतःला सर्वस्व झोकले राजू रामचंद्र पाटील साहेब यांचं आगमन होत असताना मंद मंद पावलांनी अगदी प्रवेशद्वाराजवळून मनोजी पाटील आमच्या समोर जोडले गेलेत. गेले 8 पर्व आमच्या समवेत सातत्याने कमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतात आणि 9व्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचं वेलकम आहे. पहिल्या षटकाचा विचार करता 18 रन्स आलेत. अमित पाटीलचा हा स्पेल आपण पाहिलं तर एक्सपेन्सिव्ह राहिला. 18ला 0. दुसरं षटक हाताळण्याकरता भावेश पाटील नवसेचा ब्रँड. पहिलाच बॉल फुल टॉस होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. खेळल्यानंतर मात्र या वेळेला स्ट्रोकला चेक करतायत की इनसाइड आउटचा फटका खेळायला हवं होतं परंतु इथून ती संधी हुकली. पहिलाच बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. सहदेवजी पाटील साहेब जे या गावचे पोलीस पाटील आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा नामी संधी होती परंतु इथे मिस टायमिंग. परिपूर्णतः बॅटची हलकीशी एज पायावर जाऊन चेंडू आदळला. खेळपट्टीवर चेंडू राहिला आणि स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20-19 या धावसंख्येवर. स्वतः त्या ठिकाणी आपण पाहताय देवानंद वजेसाहेब मॅचचा आनंद घेत असताना प्रमोदजी घरत यांच्या समवेत चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दोन बॉलचा खेळ होत असताना 19 रन. वेलकम राजूजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 19ला 0. तुषार गरज, सुशांत वजात स्ट्राइक एंड कडे. यावेळेला आपला टीम सुरेख फटका पाहायला मिळतो. खेळला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर दुसऱ्या रनसाठी पलटलेत. इथून काय एक्झॅक्टली घडलं गेलंय, सुशांतला परतावं लागेल. खराब कॉलिंग, कदाचित ही विकेट अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. कॉलिंग चुकीचं झालं. दीपक मडवीचा चांगला थ्रो होता. गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई एक वीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद. चला साखरेला जाऊ, क्रिकेटचा थरार पाहू. चला साखरेला जाऊ, क्रिकेटचा थरार पाहू. वेलकम बॅक. फर्स्ट विकेट डाऊन. नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीमला पहिला धक्का. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वल पाटीलला आपण पाहतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्लोवर वन बॉल होता, थांबून आला होता हा बॉल. भावेश पाटीलने कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा विचार न करताना दुसऱ्या षटकात माझ्या पार्टनरची यावेळेला कमी भरून काढेन हे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकात अफलातून धावा आल्या 18 आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स केलाय. सॉफ्ट डिसमिसल. दीपक मडवी, ब्रँड आहे शिवनसईचा. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. उज्ज्वलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. हा बॉल अगदी ऑफ स्टंपला होता. लो फुल टॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स केलं. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालं नाही. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. सॉफ्ट डिसमिसल. सेकंड विकेट डाऊन. नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीमला हा दुसरा धक्का 20 या धावसंख्येवर. थँक्यू. अतिशय चांगलं हे गुणगान गाणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं राजू पाटील साहेबांचं. या वेळेला सरळ बॉल निघून जातोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक होता, परंतु हा बॉल जणू काही फेविक्विक लावलं होतं की काय हाताला. भावेश पाटीलचा एक परफेक्ट कॅच, कॉटन बोल्ड. विदिन सेकंदामध्ये हा बॉल मात्र यावेळेला कॅरी करत असताना पापणी लवते मात्र यावेळेला हा बॉल हातामध्ये विसावला गेला आणि काय ते कॉन्सन्ट्रेशन होतं भावेश पाटीलचं. जतीन रमाकांत किनी बॅक टू द डगआउट. 0 वर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तिसरी विकेट. म्हणून मी उल्लेख केला होता मनोजी की पहिली विकेट सुशांत वजे बाद झाल्यानंतर अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. खरं तर ती धाव घेण्याची गरजच नव्हती, कारण एक धाव आली होती आणि चांगला टच मध्ये होता. आणि त्यानंतर दीपक मडवीचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने सुरेख केलेली फेकी, त्यामुळे ती पहिली विकेट आपण धावपच्या स्वरूपामध्ये बघितली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. इथून पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा ते कुठेतरी भरून काढलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात. अमित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. उजवेष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 21. 21 धावा धावफलकावर. 21 धावा झालेत. अमित पाटील गेल्या मॅच गेल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या होत्या 18.
चांगला चांगला फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. अमित पाटील कमबॅक करणं जाणतो, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. मध्यंतर लेदर बॉल क्रिकेटकडे सुद्धा आपण पाहिले या खेळाडूला खेळताना पिल्लरच्या त्या मैदानात. संघाची धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. दीपकला बीट केलंय. सरळ बॉल निघून येतोय राजू पाटील साहेबांच्या सन्मानासाठी. 6 धावा. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी. सर्व बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना टप्पा अचूक पद्धतीने होता. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल. चांगली कलात्मक गोलंदाजी वैभव पाटील त्या ठिकाणी होते. चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने गॅदर केलं. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. गॅप मध्ये खेळलेत. वेग चांगला घेतलाय बॉल नाही, कारण आउटफील्ड एवढी चांगली आहे, फास्ट आहे, त्यामुळे बॉल थांबण्याचं नाव घेणार नाहीये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. परंतु इथून मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल, कारण खेळायचं होतं. बॅटचा फ्लो होता तो एक्स्ट्रा कव्हरला. आकाश धावले परंतु त्यांना बॉल मिळाला नाही आणि बॉलने आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31, लॉस ऑफ 3 विकेट. चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय तुषार गरेच्या बॅट मधून. अजून एक धमाकेदार सनसनाटी चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. लगातार 2 बॉलवर 2 चौकार येत असताना महाग ठरतोय. आतापर्यंत अमित पाटीलचं हे षटक. पहिल्या षटकात 18 धावा. या षटकामध्ये सुद्धा पहिले 2 बॉल वगळता धावा आलेत आणि तुषार गरत आता थांबणार नाहीये. त्याला जाणीव आहे की सुशांत वजेची विकेट ही माझ्यामुळे गेले, त्यामुळे मला आता खेळपट्टीवर थांबून राहायचंय. चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं पिचिंग मात्र पाहिली आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने वळतोय आणि हळुवारपणे बॅटची हलकीशी एज असावी, अन्यथा इथे घातक सिद्ध होऊ शकले असते. पा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. विश नेटवर्कच्या माध्यमातून 6 कॅमेरे सहित ही स्पर्धा कव्हर होते. समोरचा अँगल परफेक्ट यावेळेला आपण पाहिलं, अन्यथा जर पायावर बॉल आदळला असता तर इथे विकेट विरल नायर सरांचं बोट उंचावलं असतं डेफिनेटली. तर इथून जर आपण पाहिलं तर धावा आलेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 36ला 3, 12चा ऍव्हरेज. चांगली सरासरी आतापर्यंत म्हणता येईल. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीमचे कॅप्टन श्रीराम स्पोर्ट्स खानवडे आणि वीर तानाजी पारगा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी 3 षटकांच्या नंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचंय. प्रियांशू रेडीमिक्स पालघर आणि स्वरांगी ट्रान्सपोर्ट धुकटन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 36ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस आपण पाहतायत. निहाली स्वरांगी वॉरियर्स, त्याचे देवानंद वजेसाहेब, मनोज पाटील, किशोरजी वजे, प्रमोदजी घरत हे संघ मालक आहेत. तर भूपेश गावड यांना आपण पाहताय संघ मालक. 36 धावा, पहिलाच बॉल डॉट. 10 बॉल मध्ये 17 रन आतापर्यंत तुषार घरेच्या बॅटमधून आलेत. समोरून वळवला होता, फिंगरचा चांगला वापर केला होता आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ब्युटिफुल डिलिव्हरी. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. अपकमिंग यंग टॅलेंटने हेच पाहावं. फक्त पाहून चालत नाही क्रिकेट, तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली करावं लागतं. सातत्याने तुम्हाला घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये, तरच तुम्हाला यश मिळेल. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. इनसाइड आउटचा फटका. टायमिंग चांगलं होतं. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही आणि चांगला उमेदीने टिपलेला झेल फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळेल. वेथ मॅग्निफिसंट कॅच. फटका चांगला होता परंतु इथून आपण पाहिलं तर टेम्परामेंट कमी पडलं आणि सरळ बॉल विसावला.
इथे वेजच्या हातामध्ये भावेश पाटीलला मिळते महत्वपूर्ण विकेट. तुषार गरज सेट फलंदाज बॅक टू द डगआउट. आता पंकज पाटील पालन मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 17 रन. तुषार घरतने त्याच्या बॅटमधून मात्र दमखम दाखवलं, परंतु आता पंकज पाटील पालनवर संपूर्ण नजरा असतील त्या नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटनच्या संघ मालकांची. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या डगआउटमध्ये 5 मॅचेस 5 इनिंग 129 रन 37 बॉल्स, त्यानंतर 7 चौकार 16 षटकार 150, 64चा हायस्ट स्कोर 348.65 स्ट्राइक रेट अँड ॲव्हरेज बॅटिंग ॲव्हरेज 129, 129चा बॅटिंग ॲव्हरेज पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच मनीष निजाई, साहिल पाटील, अमर पाटील पाहायला मिळत आहेत ऑफिशियल स्कोरर. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे वर्सेस वीर तानाजी पारगाव. या पण टॉस करण्यासाठी अप्पर कटच्या माध्यमातून स्लोवर 1 बॉल होता, ओळखलं होतं आणि आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून जातोय चौकार. खूप बाउन्स मिळाला होता, ऑन दी टोस खेळला होता आणि भरपूर वेळ होता या बॉलला ओळखण्यासाठी, प्ले करण्यासाठी आणि फक्त चेंडूला दिशा दिली. थर्ड मॅनला क्लिअर करणारा हा चौकार, दबाव हटवणारा हा चौकार होता. चौथ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय, 40ला 5. स्लोवर 1 चेंडू भावेश पाटील जरूर नकल बॉल करत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडासा हाईट फॅक्टर. 36ला 4. पाच बॉलचा एकंदरीत आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 40ला 4. चौथं षटक प्रगतीपथावर. यावेळेला पंचांकडे अपील, लाऊड अपील होते. आत्मविश्वास जरूर दाखवला, परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला काय एक्झॅक्टली कशा पद्धतीने लेग बाईच्या स्वरूपात अजित म्हात्रे सर दर्शवत असताना 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 42ला 4. 4 षटकांच्या समाप्ती अखेर सौरभ आणि पंकज ही नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42, लॉस ऑफ 4 विकेट. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड जर आपण पाहिलं तर 64 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. अग्री प्रीमियर लीग ग्रामीण खेळाडूंना मिळालेला एक चांगलं प्रतिभेला व्यासपीठ मिळालंय आणि त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेट खूप डेव्हलपमेंट होत असताना पाहायला मिळतं. आज जरी शहरी विभागातून संघ आले तरी सुद्धा ग्रामीण भागातील खेळाडू निडर मनाने चांगली खेळी करत असताना पाहायला मिळतात, चांगला खेळ दर्शवतात आणि त्याचाच रिझल्ट रॉकी ग्रुप टेंबी खोडावी रॉकी ग्रुप चषकामध्ये पाहायला मिळाला. मागील कित्येक वर्ष आपण पाहिलं फक्त 2 ते 3 वेळा या 6 ते 7 वर्षांमध्ये 32 वर्ष ती परंपरा सुरू आहे, परंतु 6 ते 7 वर्षांमध्ये ओपन क्रिकेटला हरवण्याचा जो आपण पाहतायत माणूस ठेवलाय तो ग्रामीण क्रिकेटने. त्यामुळे ग्रामीण क्रिकेट आता डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण सोयी सुविधा फार कमी असतात, परंतु स्वप्न ग्रामीण क्रिकेटरचे खूप मोठे असतात. त्यामुळे त्या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. अमित पाटील मॅन फ्रॉम नवसई फेके करत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूचा जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेट लीग 5 वर्षाच्या अगोदर खेळण्याचा मानस आणि प्रियदर्शनी चिंचगर वाडा या ठिकाणी एमडी पॅन्थर्स टीम मधून खेळत असताना 5 ते षटकार आतापर्यंत माझ्या डोळ्यासमोर येतात. अमित पाटील एक काळ नवतरुण असताना ज्या पद्धतीने तो गाजवत होता. या बॉलला लेफ्ट केला, चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता अजित चौधरी कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरचं सांगत असताना जरी पंकज पाटील पालन एक चांगला खेळाडू आहे, परंतु मला आज इथे त्याच्या समोर चांगली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. त्याच्या माइंडचा पुरेपूर विचार करत असताना इथून सरळ बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट
काय फटका खेळलाय. जसा बॉल मात्र बॅट मधून निघाला त्यावर टेनिक्स नाही तर पंकज पाटीलचा क्लास होता. व्हॉट अ शॉट, क्लास षटकार. काय कॉन्फिडन्स लेवल. एक काळ फक्त ऍज अ बॉलर होता परंतु आता परफेक्ट ऑलराऊंडर. ऑफ साईडला फटका तर छान आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चुकीला माफी नाहीये. टेक द कॅच अँड विन द मॅच. ओ माय गॉड. आता इथून मात्र तुम्हाला भुगतान करावंच लागेल. हा पहा बॉल ओरपिच बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स करत स्टायलिश शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन तेवढं मिळालं नव्हतं परंतु वैभव पाटीलने केली चुकी आणि त्याचा नतीजा आता मात्र येणाऱ्या 8 बॉलवर स्पष्टपणे दिसेल का. 53 धावा झालेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेला वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो तो लयबद्ध होतो. त्यावेळेला त्याच्या संघ सहकाऱ्यांनी कॅचेस सोडणं फार चुकीचं ठरतं. परंतु एखादा खेळाडू जेव्हा त्या संघाची जर्सी घालतो ना तेव्हा त्याच्यावर खूप काही मोठी जबाबदारी असते. तो जाणून बुजून झेल सोडत नाही. सरळ बॅटचा वापर केलाय. इथे आपण पाहिलं तर सरळ कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी झेल सुटण्याचा परिणाम हेच तुम्हाला दर्शवतं ग्राउंडच्या आतमध्ये. आणि हा षटकार आल्यानंतर इरादे पक्के स्पष्ट झालेत पंकज पाटील पालन यांचे की आता इथे थांबायचं नाहीये. आणि हा षटकार कल्पेश कुडू यांच्या स्वागतासाठी, भालचंद्र पाटील भाल्यावमा यांच्या स्वागतासाठी आणि निलेश वजी यांच्या स्वागतासाठी. क्लास टायमिंग होतं. गुडघ्यावर बॅलन्स केला होता. लो फुल टॉस बॉल कधी कधी विकेट देऊन जातात. वेलकम आहे या त्रिमूर्तींचं. 60ला 4. ऑन साइडला लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार धमाकेदार. आणि पहिला फलंदाज या वेळेला पाहायला मिळतोय की 150 धावा क्रॉस करत असताना टाळ्यांचा गजर यायला हवा. डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट होत असताना पंकज पाटील पालन एक सिनियर खेळाडू, अनुभवाचा खजिना, अनुभवाची शिदोरी, मिलिंदजी किनी साहेब यांच्या कटआउट्सला अभिवादन करणारा पंकज रवींद्र पाटील. 5 मॅचेस 5 इनिंग 155 धावा 45 बॉल्स फेस केले. 9 चौकार 19 षटकार 150 64 हायेस्ट 344.44 स्ट्राइक रेट. सुपर बॅटिंग अनबिलिव्हेबल. 5 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 66ला 4. झेल सुटण्याचा परिणाम. वैभव पाटील एक चांगला बेस्ट फिल्डर आहे परंतु कधी कधी मनामध्ये काहीतरी काहूर चालतं. परंतु मैदानात जेव्हा तुम्ही उतरताना तेव्हा सर्व काही टेन्शन दूर ठेवून फक्त क्रिकेटमध्ये फोकस करा. म्हणतात ना ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना. 66ला 4. इट इज नो यूज क्राईंग टू स्पीट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. मिसबा उलगचा झेल जर श्रीसंतने टिपला नसता तर आपल्या T20चं वर्ल्ड कपचं स्वप्न अधुरं राहिलं असतं. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल टिपला नसता तर आपलं पुन्हा एकदा वर्ल्ड कपचं स्वप्न T20चं अधुरं राहिलं असतं. आणि महिला विश्वचषकाचा जर विचार केला तर दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा वुमन्स कॅप्टनचा जर झेल टिपला नसता अमनजोत कौरने तर कदाचित महिला विश्वचषकाला गवसणी घातली नसती. त्यामुळे हे झेल फार महत्वाचे आहेत. 1983 ला कपिल देव रामलाल निकज यांनी 32 पावलं धावून युएन रिचर्ड सरांचा झेल टिपला होता. यावरून प्रत्येक कॅच किती इम्पॉर्टंट आहे. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 67. लॉस ऑफ 4 विकेट. नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. परंतु या मैदानात आतापर्यंत विचार केला ना तर 100 धावा सुद्धा कमी आहेत. आणि संध्याकाळचं सत्र जेव्हा 3:30-4 वाजून जातात तेव्हा डिपेंड धावा होतात. हे कालच्या दिवसात 2 वेळा आपण पाहिले. त्यामुळे खेळपट्टी समान न्याय देते. चांगला फटका आहे. स्टायलिश फटका पाहायला मिळतो. टू दी कव्हर. अमित पाटीलला बीट केलंय. बॉल निघून जाईल. वैभव पाटील यांच्या सन्मानासाठी 4 रन चौकार. बॅटिंग केले आतापर्यंत. जेव्हा जेव्हा पंकज पाटील पालन येतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी ही पाहायला मिळते. जसं रोकोचं आपण मिशन पाहिलंय. रोहित शर्मा आणि विराट कोहली
जेव्हा जेव्हा ते दोन फलंदाज खेळपट्टीवर टिकतात ना त्यावेळेला करोडो फॅन्स त्यांचे मात्र झेंडा लहरताना पाहायला मिळतात. ओव्हरपिच बॉलला तर बिलकुल थारा नाहीये. आकाशच्या या बॉलवर सरळ बॉलला पाठवलंय रियान सुपर किंग बहाडोली आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर स्टँडला अभिवादन करणारा हा खणखणीत षटकार 6. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. क्लास क्लास यावेळेला पंकज पाटील पालनचा कूल अँड काम प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश थोडासा कुठेतरी धगधग वाटताना पाहायला मिळते. आकाश पुढे येत असताना पंकज पाटील पालन पाय या खेळाडूचे पाय जमिनीवरच सातत्याने पाहायला मिळतात. बऱ्याच टुर्नामेंट त्यांनी मात्र न्याहाळलेत, पाहिलेत, अनुभवलेत. कधी कधी मात्र 12th स्क्वॉड मध्ये जर आपण पाहिलं प्लेइंग 11 मध्ये सुद्धा जागा कधी कधी मिळालेली नाहीये, परंतु त्याने धीर सोडला नाही. कारण धीर हा शब्द जवळचा मित्र आहे. अप्रतिम चांगला फटका तर नाहीये, परंतु मिस टायमिंग आज सर्व काही पंकज पाटील पालनच्याच बाजूने चौकार षटकार लागताना पाहायला मिळत आहेत. 4 रन नशिबाचा चौकार. यावेळेला आपण पाहिलं तर चौकार मिळाला. फाईन लेग क्लिअर करणारा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी गेला होता हा बॉल. आणि संघाची धावसंख्या नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम 81 ला 4. 5.5 ओव्हरचा खेळ झालाय. पंकज पाटील 40 वर खेळतोय. यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आला. व्हॉट अ शॉट. That's not a shot. That's a statement by पंकज पाटील पालन. APL षटकार म्हणून मी उल्लेख केला की कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. एक एक झेल किती इम्पॉर्टंट आहे. अमित पाटीलचा झेल सुटल्यानंतर त्याने 94 धावा तब्बल फलकावर लावल्या, परंतु इथे 12 बॉल 46, 4 चौकार, 5 षटकार, 383.33. पंकज रवींद्र पाटील नाम तो सुना ही होगा. क्लास. टाळ्यांचा कडकडाट अप्रिसिएशन करत असताना आपण पाहत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन घ्या. तत्पूर्वी आपण घर बसले जे श्रोते पाहत आहेत ते हायलाइट्स पहा. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला. यारो का यार आला. राजू पाटील साखरेवाला. यारो का यार आला. राजू पाटील साखरेवाला. थँक्यू. आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. ओंकार बॉय स्पोर्ट्स रोहनजी गावड या ठिकाणी दाखल झालेत, म्हणजेच ते बॅट घेऊन येणार आणि बेस्ट बॅटर किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र ती बॅट आवर्जून देतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये आणि आपणास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या आपण राजूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करूया. APL अँड 2026 नाण्याच्या 2 बाजू हा कॉइन बनवला गेलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वीर तानाजी पारगाव टीमचे कॅप्टन. कालचा दिवस स्पेशल अक्षय पाटील यांच्यासाठी होता असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अक्षय कॉंग्रॅच्युलेशन कालच्या दिवसामध्ये. तर एका साईडला आपण पाहत आहेत श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. खानिवडे म्हटलं तर तो काळ जबरदस्त कृष्णा लक्ष्मण सातपुतेने गाजवला होता युवा चषकामध्ये. तब्बल 33 षटकार आणि त्याच फलंदाजाला पंकज पाटील पालन यांनी मात्र निर्धाव षटक फेकलं होतं. आणि तिथून चर्चा जी जारी राहिली उमरोळीच्या मैदानापासून पंकज पाटील पालन नेमका आहे तरी कोण. या राजूजी पाटील साहेब
अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व. APL आणि यस डेफिनेटली APL. राजूजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. भरपूर काही मनोगत आहे, परंतु ते शेवटच्या दिवसामध्ये मनोगत व्यक्त करतील. तर नारायण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? नक्कीच काही चेंजेस दोन्ही टीमसाठी ऑल द बेस्ट. आणि इथून आपण पाहिलं तर राजूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीमच्या कॅप्टनने सांगितलं नारायण वजेने आम्ही गोलंदाजी स्वीकारू. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये. या आपण ऐकूयात मनोजी पाटील यांचा आवाज, आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बहाडोली, आणि एका साईडला सुरेख साथ देतील मीरा भाईंदरचा आवाज मनीजी पाटील यांचा. धन्यवाद कॅमेरामॅन मुनीत कुडू अँड ऑल टीम विश नेटवर्क. ओमकार बॉईज स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण बघतोय आदरणीय अरविंदजी गावड साहेब बेस्ट बॅटरसाठी बॅट आलेले आहे. त्यांचं अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय. सामना क्रमांक आपण बघितला तर तिसऱ्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज पंकज पाटील, ज्यांच्या बॅट मधून 46 धावा 12 चेंडूमध्ये आल्या. एक चेंडू असता तर कदाचित अग्री प्रीमियर लीग इतिहासामध्ये वेगवान अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं असतं. इथून आपण बघतोय अमित पाटील हवेमध्ये बराच वेळ चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येऊ शकत नाहीत, आणि इथून आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर उडालेला झेल धरतीला दान होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथून पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना अमित पाटील थोडासा आक्रमक आपल्याला बघायला मिळतोय. कारण विजयासाठी आपण बघितलं तर खूप मोठं आव्हान आहे. 14.74च्या सरासरीने पुढे जायचं आहे. टार्गेट 88च आहे आणि 88 धावा करायच्या असतील तर अमित पाटील आणि दीपक वडवी या दोघांना मैदानामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने पंकज पाटील यांचे प्रयत्न असतील की ही सलामीची जोडी लवकरात लवकर फोडण्याचं त्यांच्या समोर आव्हान असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय, चेंडूला पाठवलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांकरिता. चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 6 धावा. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला, दोस्तीच्या या दुनियेमधला राजा. थँक्यू डीजे, थँक्यू. अमित पाटील यांनी जर पंकज पाटीलच्या अगेन्स्ट लगातार 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सागर कुडू बहाडोली यांच्याकडून. इथे आपण बघितलं तर प्रयत्न खूप छान बघायला मिळाला. चेंडू पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्सने यष्टीरक्षक तुषार घर त्यांच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पायांची हालचाल नाही आणि यावेळेला मात्र स्मितास्य होताना गोलंदाज आणि फलंदाज यांच्या मध्ये आपण बघतोय पंकज पाटील, दुसऱ्या बाजूने अमित पाटील. यावेळेला फटका तर सरळ बॅटने खेळला गेला होता. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 6 धावा. अग्री प्रीमियर लीग 2026 हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. अगडातील आजचा शेवटचा दिवस. 6 दिवस मात्र ही स्पर्धा आणि 7वा अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळेल. हा पंच रेफर केलं गेलंय. इथून हाईटचा चेंडू वाईट बॉल आहे की नाही हे मात्र तिसरे पंच दर्शवतील इथे. नेहाली सुरांगी वॉरियर्स दुकटनसाठी हा सामना जेवढा महत्वाचा आहे त्याही पेक्षा जास्त महत्वाचा सामना असेल तो म्हणजेच क्रिएटिव्ह 11 माकणी या संघासाठी. कारण या संघाला विजय महत्वाचा आहे.
वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. हाईटचा वाईड आहे आणि आपण बघितलं तर अतिरिक्त बाउन्स भरपूर होता आणि ह्याच अनुषंगाने आपण बघतोय पंच दर्शवतात तिसरे पंच की हा वाईड बॉल आहे. लाईन लेंथवर गोलंदाजी होताना बघायला मिळते, परंतु उंच पुरा गोलंदाज पंकज पाटील खांद्याचा वापर करताना आपल्याला बघायला मिळाले मागच्या चेंडूवर आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं तर वाईड बॉल येतोय. इथून 6 धावा झाले. 4 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्कोरर कडून थोडीशी चुकी झाली होती. धावा झाले 7. धावा धावफलकावर आपण बघतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं सुरू आहे आणि मैदानामध्ये जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय निहाली सुरांगी वॉरियर्स कडून. यावेळेला आपण बघितलं तर षटकार येतोय. फटक्यामध्ये पाहिजे तेवढी ताकद दिसली नाही आणि तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. म्हणजेच ताकद मनगटामध्ये होती असं वाटलं नव्हतं, कारण अमित पाटील जेव्हा फटका खेळतोय तेव्हा तो चेंडू बराच सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा मिस टाइम फटका होता आणि इथे षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. पंकज पाटील यांच्या अगेन्स्ट मात्र षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या तर 5 चेंडूंचा खेळ होताना 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज पाटील तयार होतील. षटक क्रमांक पहिलं आहे आणि शेवटचा चेंडू असेल. इथून आपण बघतोय अमित पाटील मिस टाइम फटका आहे, परंतु चेंडू निघून जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. जर अजून एक षटकार आला पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तर सागर कुडू यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेला मनीष सर काय म्हणतील? पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण बघितलं तर प्रभावित मारा केला होता. गुड लेंथ अँड गुड लाईनवर गोलंदाजी होताना पंकज पाटील यांच्याकडून बघायला मिळाली होती, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक आलेले 2 षटकार कुठेतरी क्रिएटिव्ह 11 माकणीच्या खेम्यामध्ये उत्साहाचं वातावरण देऊन गेलेत. चला ओव्हरमध्ये टाइमपास नको आहे, बॉलर लगेच चूज करायचंय. उल्लेख आपण चांगला केला, पण आय एम रेडी टू फाईट हीच भूमिका अमित पाटीलची पाहायला मिळाली. पहिल्या 4 बॉलवर त्यांना जास्त काही योगदान नाही देता आलं आणि पहिल्या षटकावर जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित होतं क्रिएटिव्ह 11 या संघाकडून 88 धावांचा पाठलाग करताना. आणि शेवटच्या 2 बॉलवर जे 2 षटकार आले पंकज पाटील यांच्या विरोधात, ते 2 षटकार आत्मविश्वास वाढून जातील अमित पाटीलचा आणि कदाचित तीच ऊर्जा आता दीपकला सुद्धा या षटकामध्ये कामी येईल. पहिले षटक चांगलं राहिले. रनचेस करताना क्रिएटिव्ह 11 मागण्यासाठी बिनबाद 19 धावा. 19 धावा धावफलकावर तुषार घरत येतोय. गोलंदाज तुका या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. सफळे गावातील हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 40+ क्रिकेट हाताळतोय आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तर पंकज पाटील हे सुद्धा मात्र काही जबरदस्त मात्र क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा अग्री समाजातून कोणी खेळला असतील तर एकमेव नाव आहे पंकज पाटील. त्यानंतर आपण एक आदराने नाव घेऊ शकतोय संतोष मडबी पिंट्या. इथून हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. तुषार घरत येतोय चेंडूच्या खाली आणि काय अप्रतिम झेल घेताना दीपक मडबीच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. घेतोय आम्ही छोटासा एक डीजे ब्रेक आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. राजा माणूस आला, दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 1,21,000 रुपये आणि मालिकावीर बाईक आदरणीय श्री राजू रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतोय. काही जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या समवेत किशोरजी वजे साहेब, कल्पेशजी कुडू साहेब, भालचंद्र पाटील साहेब, वैभवजी गरज साहेब, निलेशजी वजे साहेब. तुषार घरत पहिल्या चेंडूवर सफलता. वैभव येतोय. क्षमता तर या खेळाडूमध्ये सुद्धा आहे, परंतु सगळ्यांचं लक्ष लागलं असेल ते अमित पाटीलवर.
कारण अमित जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत ह्या धावा होऊ शकतात असं प्रत्येक प्रेक्षकाला सुद्धा वाटत असेल इथे. परंतु वैभवने सुद्धा कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये जो खेळ केलेला आहे तो विसरता कामा नये. ज्या पद्धतीने त्याने सुद्धा त्याच्या बॅटमधून फटके खेळले गेलेत तर क्षमता तर भरपूर आहे यामध्ये सुद्धा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पायावर आदळतोय, थोडासा हाईट फॅक्टर इथे आपल्याला बघायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स होता, चेंडू थोडासा वर लागला गेला. हेच कारण आपण बघतोय की पंच तटस्थ आहेत. 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या 19 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकातील 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघतोय फटका तर चांगला आहे आणि इथून आपण बघितलं तर तुषार घरतला टार्गेट केलं गेलं. इथे 6 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. वैभव पाटीलच्या बॅटमधून ऑन साइडला खेळलेला हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवलं गेले 6 धावांकरिता. ताकद आहे मनगटामध्ये आणि मनगटाच्या साह्याने चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलं. इथे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुलचा फटका पॉवरफुल बघायला मिळाला आपल्याला. इथून अमित पाटील थोडासा कानमंत्र देतोय. धावा झाल्या धावफल कव्हर 25-25. क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय 25-1. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न स्वतःला विचारत असेल कदाचित वैभव. या वेळेला आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे 25-1. 1.4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना यावेळेला फटका तर चांगला खेळला गेलाय. तिथे योगेश पाटील पुढे आला, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या 26 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना 3 डॉट बॉल, त्याच्यामध्ये 1 विकेट आहे आणि 1 षटकार आणि 1 सिंगल. फक्त 7 धावा तुषार घरतने खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. 14.18च्या सरासरीने संघ पुढे जाताना बघायला मिळतोय. अमित पाटील आणि इथे आपण बघितलं तर सुशांत वझे चुकी करतोय. इथे झेल कुणाचा सुटलाय तर अमित पाटील यांचा. याआधी झेल सुटला तेव्हा 94 धावांची खेळी केली होती. या वेळेला झेल सुटलाय, किती धावांची खेळी करतोय कारण पंकज पाटील यांचा झेल पहिल्या डावामध्ये सुटल्यानंतर पंकज पाटील आक्रमक झाले होते. त्याच्यानंतर 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते, 2 चौकार आले होते आणि त्याच पद्धतीचा झेल मात्र आता अमित पाटीलचा सोपा झेल. कारण सुशांतने जे सरपड्याला आग्री प्रीमियर लीगचं पर्व झालं होतं तिथे एक बेस्ट कॅच घेतला होता जो खूप रनिंग मध्ये आणि डाय मारून घेतला होता. एक बेस्ट फिल्डर आहे नो डाऊट, परंतु इथे आपण बघितलं तर झेल सुटलाय. म्हणून सर अमितचा कॅच सुटला आणि लगेच बघा आपण विश नेटवर्कवर अमितचा पूर्ण स्टॅट्स या स्पर्धेचा पाहतोय. पहिला सामना प्रिशा प्रज्योत वॉरियर्स 14 केल्या, पुढच्या सामन्यामध्ये नाबाद 94, तिसऱ्या सामन्यामध्ये 16 श्रीराम स्पोर्ट्सच्या विरोधात, वीरतानाजी पारगावच्या विरोधात 7 आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स या सामन्यामध्ये नाबाद 19. म्हणजेच या खेळाडूचं वर्चस्व किती आहे या 9व्या पर्वामध्ये. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता प्रतिस्पर्धी संघाला माहीत पडणार आहे. पण अजूनही मला असं वाटते 4 षटकाचा खेळ बाकी आहे. अमित पाटील हा सामना संपूर्ण देतील. इथून लगातार 2 षटकार तर मागच्या 2 चेंडूंवर आले होते. मी आठवण अशासाठी करून देतोय की ह्या चेंडूवर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे आपण बघतोय फटका चांगला खेळला गेलाय, 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. 2 धावा पूर्ण होताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना अमित पाटील आणि वैभव काही जबरदस्त धावगीती खेळपट्टीच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. 3 धाव्यांची धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30. 30 धावा धावफलकावर. पंकज पटेलचा आपण स्टॅट्स पाहूया कारण आता दोन्ही खेळाडू तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. पंकजने सुद्धा जबरदस्त विकेट टेकिंग परफॉर्मन्स. डॉन किलर विरोधात 2, वीर तानाजी विरोधात 1, प्रिशा प्रज्योतच्या विरोधात 2, आई विरोधात 3 आणि आता क्रिएटिव्ह 11 या सामन्यात त्यांचा खेळ अजूनही तितका मनासारखा मनोसर नाही झाला. विकेटचा रकारा कमी आहे आणि थोडेसे महागडे ठरतात. त्याचमुळे चॅलेंज एक्सेप्ट केलाय अमित पाटीलने. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 2 सामने पराभव झाल्यानंतर करो या मरो ही स्थिती क्रिएटिव्ह 11 माकडी या संघावर आलेली आहे. अमित पाटीलने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली सुद्धा आहे. परंतु इथून आपण बघतोय की झेल सुटल्यानंतर काय परिणाम होतात हे बघूया. आणि या वेळेला षटकार येतोय.
VIP बॉक्सच्या वर चेंडू पडला. या आधी पंकज पाटील यांचा चेंडू पडला होता. इथे कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 6,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. पहिल्या दिवसामध्ये 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि आज मी राजू पाटील साहेबांना विचारतो की आजचं प्राइज काय आहे. 7,000. बघा, प्रत्येक दिवशी 1,000 रुपयाने हे प्राइज वाढत चाललंय. प्रितेज रामचंद्र पाटील आणि राजू रामचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र हे 7,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. डायरेक्ट चेंडू VIP बॉक्स मध्ये गेला तर 7,000 रुपये तुम्हाला मिळतील. 37 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. 2.3 षटकांचा खेळ कंप्लीट होताना पंकज पाटील थोडेसे महागडे ठरतात. इथून आपण बघितलं तर अमित पाटीलला मात्र ह्या खेळसाठी आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अमित पाटील बाद झाल्यानंतर थोडासा सन्नाट आपल्याला बघायला मिळतोय. शांतता ही मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल तर अमित पाटील यांच्या जागी अमित पाटील येतोय. अमित पाटील कोपरचा हा खेळाडू ब्रँड बाद झाल्यानंतर नवसेचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर अमित मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. अक्षय किशोर वझे यांनी मात्र झेल टिपला आणि एका चांगल्या फलंदाजाला आपण बघतो इथे माघारी धरण्याचं काम केलं गेलंय. सुरेख कामगिरी करताना अक्षय वझे आपल्याला बघायला मिळतोय. त्यांच्यासाठी राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत. इथून 37 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक सामन्यामध्ये विकेट घेण्याची परंपरा चालू ठेवलेली आहे पंकज पाटील यांनी. अग्री प्रीमियर लीग 2026 हे शानदार आयोजन. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा धावफलकावर. इथून पंकज पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता अमितने आणि इंटू द गॅप चेंडू निघून गेलाय. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे आणि रिहान सुपर किंग बहाडोलीच्या स्टँड मध्ये 4 धावांकरिता. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की फक्त तुम्हाला गॅप मध्ये चेंडू ढकलायचे आहेत आणि तेच काम करताना आपण बघतोय गतीचा इथे वापर केला गेला. ज्या गतीने चेंडू येतात त्याच गतीने चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळतील पंकज पाटील. ज्या पद्धतीने आपण बघितलं प्रमुख गोलंदाज अमित पाटील थोडासा महागडा ठरला होता, त्याच पद्धतीने आपण बघतोय पंकज पाटील थोडेसे महागडे ठरताना इथे बघायला मिळतात. 2 षटकांचा त्यांचा जो कोटा होता तो पूर्ण झालाय आणि इथून 34 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात ह्या त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 42 धावा झाल्यात 3 षटकाच्या समाप्तीखेर. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण बघतोय विजयासाठी 46 धावांचं लक्ष असेल. म्हणून सर थोडंसं तुम्हाला मी करेक्ट करतोय, थोडेसे नाही खूप महागडे पडलेत. जो अनुभव आणि जी व्यावसायिकता आपण पंकज पाटील पालन यांची पाहिलेली आहे विविध स्पर्धांमध्ये, भारतातील नामांकित व्यावसायिक स्पर्धांमध्ये, तर तो अनुभव जर आपण पाहिला तर खूप महागडे ठरलेत. 2 षटकात त्यांनी खर्च केलेले आहेत जवळपास 34 धावा, 17 धावा प्रत्येक षटकामागे. तर त्याचमुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पण एक चांगली बाब, अमित पाटीलला त्यांनी बाद केलंय, ही एक महत्वाची बाब तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या गोलंदाजीमध्ये. हे विहंगम दृश्य, बर्ड आय व्ह्यू या क्रीडांगणाचा आणि खूप चांगली मेहनत संयोजकांनी या मैदानासाठी घेतले. बघा, मैदानाच्या आजूबाजूचं दृश्य आपल्याला दाखवण्यात येत आहे. समोर जी नदी आहे ती नदी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. नयनरम्य असं वातावरण साखरे गावाचं आणि 6 कॅमेऱ्यांची ही स्पर्धा मात्र कव्हरअप होताना आपल्याला बघायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. बघा, 2 षटकांसाठी तुमच्याकडे 9 मिनिटांचा अवधी आहे, लक्षात ठेवा. इथून आपण बघतोय गोलंदाज येतोय दक्ष अमित गावड, मॅन फ्रॉम बिरवाडी. बिरवाडीचा हा अपकमिंग यंग स्टार आपल्याला बघायला मिळतोय. 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून मोठे फटके खेळावे लागतील. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू गुड लेंथवर गोलंदाजी करताना दक्ष गावडला आपण बघतोय चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. वीर तानाजी पारगाव आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे यांतर होणारा सामना
दक्ष गावड पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथून आपण बघतोय चेंडूला इंटू द गॅप खेळलाय, परंतु अक्षय थोडासा पुढे सरसावतोय आणि चेंडूला चांगल्या पद्धतीने मात्र फील्ड केलं गेलंय. धावा झाल्या धावफलकावर 43. इथून आपण बघतोय अजून भावेश पाटील सुद्धा आहे, नवसेचा ब्रँड, जो मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं एक झंझावती खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. क्रिएटिव्ह 11 मागणे 43 वर 2. यावेळेला अमित पाटीलच्या बॅटमधून इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय, परंतु योगेश पाटील पुढे सरसावतो, चेंडूला उचलून फेकतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी दुहेरीने मात्र पूर्णपणे प्रेशर क्रिएटिव्ह 11 मागणीवर येणार आहे. इथून आपण बघतोय विजय सिलसिला कायम राखतील का नेहाली स्वरांगी वॉरियर्स. जर इथून नेहाली स्वरांगी वॉरियर्स संघ विजयी होतोय तर मात्र पुन्हा एकदा सगळ्यांचे चान्सेस आणखीन जिवंत होतील. इथून आपण बघतोय फटका तर चांगला आहे आणि चौकार सुद्धा देऊन जाईल या चेंडूवर. चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 धावा, 3.4 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. पंकज पाटील यांची 2 षटकं संपलेली आहेत. अजून दक्षचं एक षटक असेल यानंतर आपण बघणार आहोत आणि जे 5वं षटक असेल ते खूप निर्णायक असेल, कारण दक्ष सुद्धा लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय. त्याच्या अगेन्स्ट सुद्धा धावा येताना आपल्याला बघायला मिळत नाही, त्यामुळे पुढच्याच षटकामध्ये अटॅक करावं लागेल. इथून आपण बघतोय 48 धावा. यावेळेला दक्षच्या अगेन्स्ट मात्र हल्ला चढवलेला आहे. एक चौकार, त्यानंतर येतोय एक शानदार षटकार. फटका तर चांगला खेळलाय. वैभवच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला बघायला मिळतो. पूर्णपणे पट्ट्यामध्ये चेंडू होता. मनीष सर काय म्हणतील? क्रिकेट इज प्युअर एंटरटेनिंग गेम आणि तीच एंटरटेनमेंट तुम्हाला या सामन्यात पाहायला मिळते. कित्येकांनी कल लावला होता की जवळपास टीम जिंकते की काय. नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटण जिकडे 88चं हेवी टोटल चेस करायचं होतं. अमित पाटील बाद झालेत, पण एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. यानंतर अजूनही भावेशचं येणं बाकी आहे, त्यानंतर अजूनही वीजचं येणं बाकी आहे. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. सामना रंगतदार होईल. 54 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4थं षटक प्रगतीवर. यावेळेला फटका काय जबरदस्त खेळलाय. क्लास फटका बघायला मिळतोय. प्रॉपरली टायमिंग या फटक्यावर आपल्याला बघायला मिळालं. मी म्हटलं होतं की अमित दक्षच्या या षटकामध्ये धावा येत नाहीत, परंतु शेवटच्या 3 चेंडूंवर सर आपण बघितलं तर एक चौकार आणि 2 षटकार आलेत. इथून पूर्णपणे प्रेशर मध्ये टाकलेला आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावा झाल्या धावफलकावर आपण बघतोय तर मनोज सर प्युअर क्रिएटिव्हिटी. पुन्हा एकदा मला हा फटका पाहायला आवडेल, कारण ऑफस्टमच्या बाहेर ते शफल झाले होते, चेंडूपासून दूर सरकले होते, बॅट ट्रेकिंग चुकली फक्त डाव्या हाताने. हा डाव्या हाताने टायमिंगच्या सहित हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे, विच इज प्युअर टॅलेंट बाय बॅटर. आणि एक चांगली स्थिती पाहायला मिळते. षटकं संपलेले आहेत आतापर्यंत 4. धावसंख्या झालेले आहे 60. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये ऑफस्टमच्या बाहेर झाले आणि त्यानंतर बघा खूप जास्त दूर राहिले होते. बॅट ड्रिपिंग चुकली. 196 बॉल बॅकवर्ड्स गेले सीमारेषा पार. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 28. या 12 चेंडूमध्ये हे 6 चेंडू खूप निर्णायक आहेत. ह्या 6 चेंडूमध्ये जर 18 ते 20 धावा आल्या तर मात्र सामना पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळेल. परंतु इथून नेहाली स्वरांगी वॉरियर्सचा हा एक भरोशाचा गोलंदाज आहे सचिन गरत, आणि ह्याने जर एक 10-12 धावांचं हे षटक हाताळलं तर मात्र थोडंसं मुश्किलमध्ये येईल क्रिएटिव्ह 11 माकणे संघ. परंतु ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. कालच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये सचिन गरत ॲज अ बॉलर म्हणून खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे त्यांनी. परंतु इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यामुळे अमित पाटील आणि वैभव हे दोघे मोठ्या फटक्यांसाठी जातील यात काही शंका नाही. 12 मध्ये 28 ची गरज. यावेळेला फटका तर चांगला खेळला आहे. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. ब्रँड ऑफ नवसई अमित पाटील षटकार. 6 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 22 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 11 चेंडू आणि 22 धावा.
क्रिएटिव्ह 11 मागणे की नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन. जर दुकटन संघ जिंकतोय तर मात्र उर्वरित जे संघ आहेत त्यांचे चान्सेस थोडेसे वाढतील. यावेळी फटका तर चांगला आहे, सरळ बॅटने खेळलेला फटका आपण बघतोय. योगेश पाटील बाबू पुढे सरसावतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव येताना 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. 10 चेंडू आणि 21 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होताना सचिन गरत, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय 10 चेंडू मध्ये 25 ची खेळी करणारा वैभव पाटील आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता, गुड लाईन, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त. 9 चेंडू आणि 21 धावा. 9 मध्ये 21, हे 3 चेंडू निर्णायक आहेत. मनोज सर, क्रिकेट इज अ गेम ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. पहिल्या बॉलवरती ऑपॉर्च्युनिटी फलंदाजाने आपल्या नावावर केली, पण त्यानंतर गोलंदाज सुद्धा कमबॅक बनून देतोय. चांगला खेळ या दोन्ही संघांच्या वतीनं प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय सचिनने. इथून आपण बघतोय बघा, पुढच्या 3 चेंडू मध्ये आपण बघितलं तर फक्त 1 धाव खर्च केले. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जे कमबॅक करायला हवं होतं ते कमबॅक होताना आपल्याला बघायला मिळतोय. इथून 11 मध्ये 22 ची गरज होती, आता 8 मध्ये 21 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं की मागच्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं तर ऍज अ बॉलर म्हणून सचिन घरतने खूप छान कामगिरी केलेली आहे. यावेळेला 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये शॉर्ट प्लेन चेंडू होता, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली उज्ज्वल येतोय आणि झेल सुटलाय. उज्ज्वलच्या हातामधून सुद्धा झेल सुटलेला आहे. इथे धावा आल्या तर या चेंडूवर 2 आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आता विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. सर झेल सुटला. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक सुद्धा वैभवकडे गेले. इथून आपण बघितलं तर ह्या चेंडूवर एक मोठा फटका आला तर मात्र झेल सोडण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. परंतु इथून आपण बघितलं तर एक निर्धाव चेंडू जरी येतोय, एक सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा सुस्थितीमध्ये नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघ असू शकतो. इथून यॉर्कर लेनचा चेंडू होता, बॉलिंग, गुड बॉलिंग, 1 धाव पूर्ण होते. विजयासाठी आपण बघितलं तर 6 चेंडू आणि 18 धावा आणि इथे बघा गडी बाद झालाय. भावेशला कदाचित आणण्याची ही रणनीती असेल मैदानाच्या आतमध्ये. उल्लेख आपण चांगला केला. तो ऑन अरायव्हल विजा होता भावेशसाठी की वेजसाठी. भावेशसाठी तर भावेश मैदानात दाखल होत आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडूत 18 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या षटकावर आलेला आहे. क्रिकेट रसिकांना असेच सामने पाहण्यासाठी आवडतात. आज जो वेळ राखलेला आहे सर्व क्रीडा रसिकांनी आगरी प्रीमियर लीग साठी, तो पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि अमित आणि त्याच्या सोबतीनं वैभव आणि अमित यांनी खूप चांगले ऍडजस्टमेंट करत असताना भावेशला मैदानाच्या आतमध्ये आणलेला आहे. पण पाहूया ही योग्य वेळ आहे का. आपण भावेचा स्टॅट जर पाहिला आतापर्यंत 96 धावा त्याने बनवल्यात आणि सर्वात महत्वाची बाब काय, त्यांचा स्ट्राईक रेट जो 342 आहे. अर्धशतक त्यांच्या नावावर आहे आणि 13 षटकार आतापर्यंत त्यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे धिस इज द राईट टाइम टू प्ले भावेश. दक्ष गावड 6 मध्ये 18 ची गरज. वैभव आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिएटिव्ह 11 माकडीच्या सर्व पाठीराख्या आहेत, त्यांच्या नजरा असतील या जोडीवर. कारण शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 18 धावा रोखायच्या आहेत. दक्ष गावडसाठी मात्र हिरो बनण्याची संधी आहे. इथे बिरवाडीचा हा वंडर बॉय आपल्याला बघायला मिळतोय, दक्ष अमित गावड. थोडी घाई करा मित्रांनो, सामन्याचं चित्र आम्ही सुद्धा समजू शकतोय. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वाचा आहे, परंतु थोडंसं वेळेचं बंधन सुद्धा आपल्याकडे आहे, त्यामुळे थोडी घाई करा. षटक क्रमांक 6 आणि पहिल्या चेंडूवर आपण बघतो इथे व्हाईट बॉलचा इशारा येताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17
विजयासाठी आपण बघितलं तर 71 धावा झालेत आणि 17 धावांचं लक्ष समोर असेल. 6 चेंडू आणि 17 धावा. डॉन किलर बिरवाडीचे पाठीराखे आज आपल्याला बघायला मिळतात. साखरे गावामध्ये सुद्धा त्यांच्या जर्सीचं परिधान करून मात्र हे छोटे छोटी बच्चे कंपनी आपल्याला बघायला मिळते. दक्ष गावड 6 चेंडू 17 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला आपण बघतोय निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पंकज पाटील यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वाईट साठी ओके. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली इथे. इथून आपण बघतोय हा जर चेंडू व्यवस्थितरित्या असला तर 5 मध्ये 17 ची गरज. वाईड असला तर मग 6 मध्ये 16. आमचे जवळ फेअर डिलिव्हरी आहे आणि आता चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 5 आणि विजयासाठी 17 धावा. आमचे जवळचे मित्र आणि एक विस्फोटक फलंदाज मिस्टर मिलिंद पाटील गिराडे इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. कौस्तुभ पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. तर विजयासाठी आपण बघितलं तर आता 5 चेंडू आहेत आणि 17 धावींची गरज. एका बाजूने आपण बघतोय भावेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईकला येण्याचे प्रयत्न त्याचे आपल्याला बघायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने वैभव त्याने सुद्धा 15 मध्ये 28 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे क्षमता तर दोघांकडे आहे परंतु दक्ष प्रभावित केले या युवा तेज गोलंदाजाने. हा झेल खूप महत्वाचा आहे. झेल इथे सुटलाय. स्ट्राईकला आलाय तो भावेश. तर 4 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 16 धावांची गरज आहे. 4 मध्ये 16. मनीष सर काय म्हणतील? कॅन बी कॅनॉट बी चॉईस इज युअर्स हे एवढंच म्हणेन. आणि भावेशला आणण्यासाठी जो अट्टाहास त्याच्या सहकार्याने केला होता तो त्याला पूर्ण करावा लागेल. जो खेळाडू ज्या कामासाठी ओळखला जातो ती वेळ आलेली आहे. आणि पाहूया भावेश या पुढच्या 4 बॉलवर आपण या शेवटच्या टप्प्यावर का आलोय त्याचं प्रमाण देतोय. 4 चेंडू 16 धावा त्याच्यासाठी सोपं आहे पण पाहूया गोलंदाज कशा पद्धतीने प्रतिकार या पुढच्या 4 बॉलवर करतोय. 4 चेंडू 16 धावा. थोडासा वेळ घेतात पंकज पाटील. क्षेत्ररक्षण बदलताना आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 ची गरज आहे. इथून आपण बघतोय दक्ष गावड. या वेळेला पहिलाच षटकार येईल का तर नाही. इथे आपण बघितलं तर कौतुक करावं लागेल ते म्हणजे उज्ज्वल पाटील टेंबोडे यांचं. काही जबरदस्त आपण बघतो. एका पायाला झालेली दुखापत त्याच्यातून सावरत तो खेळपट्टीवर आलाय. धावता येत नाही जास्त. कौतुक करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 धावा इथे वाचवलेल्या आहेत त्या म्हणजेच उज्ज्वल पाटीलने. 3 चेंडू आणि 14 धावा. इथून समीकरण थोडंसं वेगळं असू शकलं असतं. 3 मध्ये 10 असत्या तर प्रेशर पूर्णपणे आपण बघितलं असतं तर दक्षवर आलं असतं. परंतु उज्ज्वलचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत इथे. या 4 धावा किती महत्वाच्या आहेत या शेवटच्या चेंडू पडल्यानंतर समजेल आपल्याला. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नक्कीच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आलेले आहेत ते. आणि इथे आपण बघितलं तर पंकज पाटील यांनी होल देण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज हुशार होता वैभव. इथून 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 2 मध्ये 13. 2 षटकार मारायचे आहेत. एक एक गुण खूप महत्वाचा आहे. विजय खूप महत्वाचा होता. क्रिएटिव्ह 11 मागणी या संघासाठी. परंतु इथून आपण बघतोय की थोडासा संघ बॅकफुटवर बघायला मिळतोय. 1 गुणांची कमाई करेल का? सामना टाय होईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल.
दक्ष अमित गावडला मात्र पंकज पाटील समजवतात की फक्त फेअर डिलिव्हरी करायच्या आहेत, चेंडू योग्य रीतीने हाताळायचे आहेत तुम्हाला. दक्ष गावडचं कौतुक करावं लागेल. या 4 धावा ज्या उज्ज्वल पाटीलने एक झेप घेतली, षटकाराचा चेंडू मध्ये ढकलला, त्या खूप महत्वाच्या आहेत इथे. गोलंदाज पुन्हा एकदा दक्ष गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. यावेळेला कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा गजर होताना आपल्याला चहू बाजूने बघायला मिळतोय दक्ष गावडसाठी. अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय दक्ष गावड. काही जबरदस्त अप्रतिम 23 धावा फक्त खर्च केल्यात. 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना दक्ष गावडच्या माध्यमातून आपण बघतोय. शेवटच्या षटकामध्ये 2 चांगले बॅटर समोर असताना 18 धावा रोखणं ह्या खेळपट्टीवर सोपी गोष्ट नाही. इथून आपण बघतोय 5 सामने 5 विजयी 10 गुणांसहित क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला बघायला मिळतोय. निहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन हा संघ अंतिम 3 मध्ये गेलेला आहे. पॉइंट टेबल मध्ये टॉपला आहे निहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन. अभिनंदन. यानंतर आपण बघतोय श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि वीर तानाजी पारगाव दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती करेन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. रुपेशजी पाटील, आपण कृपया मंचावर यायचं आहे. रुपेशजी पाटील या, आपण मंचावर यायचंय. लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करतोय आणि तो जातोय